समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित द्यायचा आहे, तर मी काय असा GR काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये? ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर फडणवीसांचा खोचक टोला. युत्या, आघाड्या, या सगळ्या गोष्टी, निवडणुका, या सगळ्या गोष्टी येत जातील, जात जातील, सगळ्या गोष्टी होत राहतील. मराठी भाषा संपली, परत नाही येणार. युती संदर्भातला विचार निवडणुकीच्या वेळी घेऊ किंवा करू, राज ठाकरेंचं सूचक विधान. आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही, मराठी अमराठीवाद होत नाही हे बघितल्यानंतर मराठी माणूस एक येऊ नये म्हणून आता हा GR त्यांना रद्द करावा लागलेला आहे. मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून GR रद्द, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला. ठाकरे बंधूंचा सुरात सूर, 5 जुलैला एकाच मंचावर येणार उद्धव आणि राज ठाकरे. त्रिभाषा सक्तीचा GR मागे घेतल्यानंतर विजयोत्सवात सहभागी होणार ठाकरे बंधू. एकनाथ शिंदेंची पुन्हा एकदा कार्यकारिणीकडनं शिवसेना मुख्य नेतेपदी निवड, पक्षप्रमुख किंवा शिवसेना राष्ट्रीय प्रमुख या पदावरनं कार्यकारिणीत खल. रवींद्र चव्हाण होणार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, अधिकृत घोषणा उद्या होणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल. बीड अत्याचार प्रकरणातील आरोपीचे धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल. कालच मुंडेंनी संदीप क्षीरसागर यांच्यावर केले होते गंभीर आरोप. अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी पाड्यातील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, नदीवरती पूल नसल्यामुळे झाडाच्या फांदीला पकडून जाण्याची वेळ. गणेश मूर्ती विसर्जनाबाबत नव्या धोरणासाठी हालचाली, हायकोर्टाची सरकारला 3 आठवड्यांची मुदत, 23 जुलैला होणार पुढील सुनावणी. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात आगमन, रांगोळ्या काढत वारकऱ्यांचं स्वागत, तर पालखीचा मुक्काम आज नातेपुतेमध्ये. मोठी अपडेट समोर येते. गुणरत्न सदावर ते बोलतायत, थेट जाऊयात. या दिल्लीच्या मध्ये किंवा विधानसभेमध्ये शिल्लक नसलेले राज ठाकरे किंवा पासांगाला नसलेले राज ठाकरे किंवा बियाला नसलेले राज ठाकरे हे आता वळवळ 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 करत आहेत. आणि ही वळवळी आहे ना, तुम्हाला सांगतो, ही म्हणजे फार प्रदीर्घ काळ टिकणारी वळवळी नाही. कारण ही कोणत्या तरी कष्टकऱ्यांवर, ही तुम्हाला सांगतो, आमच्या शेतमजुराच्या भाषेमध्ये सांगायचं आलं तर ज्या प्रकारे इघीन येते, तुम्हाला सांगतो, ज्या प्रकारे ज्यावेळेस शेती फुललेली असते त्यावेळेस जसं ज्या प्रकारे ज्याला म्हणतो रोग येतो, तशा प्रकारे राज ठाकरेच्या विचाराच्या रोगाला थांबवणं, महाराष्ट्रात लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम कुठेतरी थांबावं, म्हणजे व्यवस्थित राहावं, याच्याकरिता सरकारने निर्णय घेतलेला आहे असं मला वाटतंय. आणि त्यासोबतच सरकारने प्राध्यापक जाधव, डॉक्टर जाधव, जे नरेंद्र जाधव साहेब यांची जी कमिटी नेमली, त्या कमिटीकडे आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहोत. त्याचबरोबर जर सरकार निगेटिव्ह असतं, सरकारला चिंता नसते क्रेडिट मार्क्सच्या बाबतीमध्ये, विद्यार्थ्यांचं 5 वर्षाचे क्रेडिट अर्ध्या मार्काने MBBS जात असते, अर्ध्या मार्काने IIT जात असते. 5 वर्ष कोणाच्या बापाच्या घरून. तुझा टोल होईल रे, तुझा टोल होईल बे, अबे तुझा टोल होईल. तू आणखीन कोणता घाम गाळून बंगल्यात राहतोस हे माहित नाही, परंतु कष्टकऱ्यांची लेकरं, मुलांचं तरी सोडा, मुलींच्या बाबतीमध्ये अर्ध्या मार्काने जी मुलगी थांबून जाते शिक्षणापासून, एखाद्या वैद्यकीय प्रवेशापासून, त्याचा विचार या राज ठाकरेला किंवा उद्धव ठाकरेला येणार नाही. कारण यांची जी फडफड आहे, दुसरी अशी फडफड आहे की हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तर आज म्हणजे प्रत्येकाला आयुष्य किती आज आहे उद्या नाही, परंतु यांच्या औलादीचं राजकीय काय होईल त्याच्यासाठीचा सुद्धा एक प्रयोग आहे. आणि या सगळ्या प्रयोगामध्ये महाराष्ट्राला वेठीस धरण्याचा प्रकार होता. म्हणून मला असं वाटतंय की सरकारनं समिती स्थापन केली आणि यांना वाटावं की सरकार श्रूड नाही, सरकार पुन्हा एकदा सायंटिफिकली म्हणजे वैद्यकीय दृष्ट्या आणि अभ्यास समितीद्वारे सरकारला 3 भाषा आणाव्याच लागतील. त्याचं कारण आहे
नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही महाराष्ट्रानं उद्धव ठाकरेच्या काळात लागू केलेली आहे. महाराष्ट्रानं उद्धव ठाकरेच्या काळात लागू केलेली आहे. ती पॉलिसी जी स्वीकारलेली आहे ती रद्द झालेली नाही, रद्द होऊ शकत नाही. आणि या सगळ्या बाबी आमच्या ज्युडिशियल स्क्रुटिनीसाठी फार फार महत्वाच्या आहेत. पिल्लर लोखंड कहते हैं, लोखंड कहते हैं, ये चीजें हमारे फेवर में है. सर, एकीकडे पाहायला गेलं तर कोणतीही समिती नेमा आम्ही सक्ती होऊ देणार नाही, असं जे आहे वक्तव्य काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केलं. बघा, तीच भूमिका राज ठाकरे राज ठाकरे असो की उद्धव ठाकरे असो, कोणाच्या बापाच्या घरचं शिक्षण नाही, कोणाच्या हातातलं शिक्षण नाही. आणि सामान्य कष्टकऱ्याच्या लेकरांवर जेव्हा आपण त्यांच्या हरताळ फसायलो शिक्षणाच्या, स्वतःचे लेकर किती भाषा शिकले, कोणत्या शाळेत शिकले ते जाहीर करावं आणि नंतर दुसऱ्याच्या लेकरांवर शैक्षणिक नुकसानासाठी कुऱ्हाड घेऊन बाहेर येऊ, कुऱ्हाड घेऊन बाहेर येऊ. तुम्ही कुऱ्हाड घेऊन निघालात लेकरांचं नुकसान करण्यासाठी. हे कोणताच महाराष्ट्रातला सामान्य माणूस सहन करणार नाही. सर, एकीकडे पाहायला गेलं तर 5 तारखेला विजय मेळाव्यासाठी जी आहे ती तयारी सुरू झालेली आहे, अशी देखील सूत्रांकडून माहिती येत आहे की दादर शिवाजी पार्क येथे विजय मेळावा जो आहे तो साजरा केला जाणार, त्याच्यासाठी पत्रक देखील देण्यात आलेलं आहे. माता सावित्रीबाई फुले, सरस्वती आई, ज्याच्यातून ज्ञानार्जन केलं जाते आणि गरिबांच्या मुलांना जे मार्क्स मिळतात त्या मार्कांपासून थांबवण्यासाठी जे घाट घातला, जी कत्तल केली, जी खांडोळी केली, करायला लावली, हे मास्टर, हे दोघे जण सुद्धा की नाही स्वतःच्या राजकारणासाठी मास्टर माइंड बनले दोघे जण. आणि तुम्हाला सांगतो, हे सगळं करून ज्या या हत्येवर, शैक्षणिक हत्येवर ज्या प्रकारे विजय उत्सव करायला निघालेत, माझं असं म्हणणं आहे, विजय मेळावा करायला निघालेत, माझं असं म्हणणं आहे, तो त्यांचा विजय मेळावा नाहीये, तो तांडव आहे. तो शैक्षणिक हत्या मृत्यू करून चालवलेला तांडव असेल, तो तांडव असेल. महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या कुट्ट शब्दात लिहिला गेलेला तो कार्यक्रम असेल, काळ्या कुट्ट अक्षरात लिहिला गेलेला तो कार्यक्रम असेल, बेशरमीची हद्द संपलेला तो कार्यक्रम असेल, बेशरमीची हद्द संपलेला तो कार्यक्रम असेल. यामध्ये सर्व एकंदरीत यंदाने पाहायला गेलं तर राज ठाकरेंनी हा आवाज उठवला या एकंदरीत GR विरोधात, आणि नंतर मग मोठी कडक भूमिका घेतली. त्यानंतर हे मुख्यमंत्र्यांनी घोषणा करणं की दोन्ही GR रद्द करणं, एकंदरीतच राज ठाकरेंच्या करिश्म्यात तर पाहायला मिळालाच ना सदावर्ते साहेब. आणि त्याला लागूनच हा प्रश्न आहे की एकीकडे तिघांचं हे सरकार आहे, मात्र अजित पवारांनी पहिल्यापासूनच या भूमिकेला विरोध केलेला पाहायला मिळाला. मुद्दा असा आहे की राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे कुभांड रचलं आणि शेवटी राजकारणामध्ये निवडणुका तोंडावर असताना ज्या प्रकारे लोकसभेला संविधान खतरे में है, त्याच प्रकारे मी तुम्हाला परत रिपीट सांगतो, भाषा खतरे में है म्हणून जे चालवलं, जेव्हा फेअर गव्हर्नमेंट असते, जेव्हा ओपन गव्हर्नमेंट असते, तेव्हा ओपन गव्हर्नमेंट फेअर गव्हर्नमेंट म्हणून देवेंद्रजीच्या मुख्यमंत्री काळात आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या उपमुख्यमंत्री काळात पुन्हा एकदा चला ठीक आहे तुम्ही म्हणता आम्ही रद्द करतो, परंतु त्यासोबत रद्द करताना कारण मीमांसा केलेली आहे. लक्षात ठेवा, तुम्ही पत्रकारांनी डोळ्यांनी पाहिले, कारण मीमांसा केली आहे, नुकसानाची जाण करून दिली आहे. त्यासोबतच प्राध्यापक डॉक्टर जाधव यांची समिती नेमलेली आहे. ह्याच्यावरून लक्षात घ्या की राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचं राजकारण दळभद्री आहे आणि सरकारने घेतलेली भूमिका ही दोन दृष्ट्या मला वाटतं की सिम्प्लिसिटीमध्ये, एक की चला तुमचं म्हणणं काय ते सांगा, परंतु नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू झालेली आहे. राज ठाकरेला जर एवढीच खाज आहे ना, आजही सांगतो, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 250 रुपयाची तुम्ही काय म्हणतात ते चॅलेंज करू शकत नाही. 250 रुपये कोर्ट फीस लावून तेवढे पैसे नाहीत. टन टोल रे बाबा, टन टोलकडं. म्हणजे मला आश्चर्य वाटतंय. मुळा जो बोएगा वही पाएगा म्हणतात, जैसी करनी वैसी भरनी जी मन आहे. मला सांगा, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही जी आहे ही लागू झाली, ही मुळं आहेत, आणि मग म्हणायचं की नाही ही फळं आहेत, ही नाही चालणार.
हे आम्ही भाषा घेऊ देणार नाही. अरे ताकद नाही का, ज्ञान नाही का? चॅलेंज करू शकले असते, परंतु 2020 नंतर आज 5 वर्ष झाले, तुम्ही शांत होते. उद्धवच्या काळामध्ये अंमलबजावणी झाली तेव्हा तुम्ही शांत होते, आणि आता जेव्हा एक्झिक्युशन झालं तेव्हा तुम्ही निघाले बोलायला, ओरडायला, वरतोंड करून बोलायला. परत एक शेवटी बोलताना मला तुम्हाला सांगायचंय, सरस्वती आईच्या विचारांची खांडोळी, शिक्षणापासून थांबवणे, साधू समाजाचा अपमान करणे, गंगा मैयाचा अपमान करणे आणि भगवी शाल घेऊन बसणे, हे मला असं वाटतंय बेगडं हिंदुत्ववादी विचार आहेत. आणि मला असं वाटतंय की उद्धव आणि राज ठाकरे आता एकत्र तर दिसतच आहेत, आपल्याला दिसणारे आहेत. मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये मामूजान भाईजान, आता काय ते याचा महिनाही सुरू झालाय, कोणता त्या याचा ते मुस्लिमचा ते रमजान नाही, हे सुरू झालंय ना आता ते मोहरम. मला असं वाटतंय की सब त्योहारों का ख्याल रखो भाई, सब त्योहारों का ख्याल रखो, गले मिलो भाई, गले मिलो. तर सदावर्ते मनसे विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत, उद्धव ठाकरेंविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून आणि यांच्या पक्षाकडून याला काही उत्तर दिलं जातं का ते बघावं लागेल. यानंतर